नमस्कार. मी सागर विलास पाटील, नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सत्यजित केसरी भव्य बैलगाडी शर्यत उद्या रविवार दिनांक सकाळी 9 वाजता सुरुवात होत आहे. तर या सर्व स्पर्धेची तयारी आपण आता ह्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. सध्या आपण या मैदानाला साधारण मान्यवर जे येणार आहेत त्यांच्यासाठी भव्य असं हे आम्ही स्टेज केलेलं आहे आणि जी वाहनं जी बक्षीस आम्ही दिलेलं आहे त्यासाठी ह्या शेजारी मांडव घातलेला आहे. ह्याच्यावरती गाड्या ह्या टेम्पोवरती आणि ह्या ठेवलेल्या आहेत. मान्यवरांसाठी ही सोय केलेली आहे. जनावरांना उभा राहण्यासाठी म्हणजे बैलांना उभा राहण्यासाठी गाड्या सोडण्यासाठी 2 मिनिटं या ते समोर बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत. आपण ह्यावेळी अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं जेणेकरून हे काम करत असताना ह्या स्पर्धा सोडत असताना कसल्याही प्रकारचा कोणाला काही हेळसांड होता कामा नाही किंवा त्रास होता कामा नाही किंवा एखादी ऍक्सिडेंट वगैरे घडू नये ह्या हिशोबाने आम्ही सगळे प्लॅनिंग केलेलं आहे. एका वेळी 20 गाड्या उभा राहतील म्हणजे एक गट सोडताना 20 गाड्या एकसारख्या सोडता येतील अशा हिशोबाने पूर्ण पट्टा तयार केलेला आहे. लोकांना बाहेरच्या लोकांना आत यायला नको म्हणजे दोन्ही साईडला कमीत कमी 1000 फूट आपण बॅरिकेड लावलेलं आहे. काम चालू आहे, थोडं काम चालू आहे, अजून काम पूर्ण होत आहे. साऊंड सिस्टीम म्हणजे ह्या कार्यक्रमात 3-4 लाख पब्लिक येईल असं दिसतंय. तर ह्या पब्लिकांना सगळं व्यवस्थित ऐकायला यावं, सगळ्या सूचना समजाव्यात, स्पर्धकांना सगळ्या सूचना समजाव्यात ह्या हिशोबानं सगळी साऊंड सिस्टीम पण त्या पद्धतीने आम्ही केलेली आहे. आणि हे आपलं जे मैदान आहे ते पूर्णपणे ओपन आहे. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी उभं राहिलं तर संपूर्ण मैदानावरील म्हणजे पळणारी बैलगाडी जी आहे ती पूर्णपणे दिसते. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पट्ट्याच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला 12x14 एक स्क्रीन लावतोय. गेल्या वेळी आम्ही एक लावली होती पण ह्यावेळी ऍडिशनल मान्यवरांसाठी एक 6x8 एक स्क्रीन लावल्या. ह्या साईडच्या प्रेक्षकांसाठी शरीर शोकण्यासाठी एक 12x14 एक स्क्रीन लावली आणि इकडे एक लावल्या. अशा 3 स्क्रीन ह्यावेळी आम्ही मोठ्या लावलेल्या आहेत. या बॅरिकेडच्या पाठीमाग जे साईडला जी वॉल आहे म्हणजे कंपाऊंडची भिंत आहे त्या लाईनला आम्ही सगळे खाऊ गल्ली म्हणजे जे चहाचे नाश्त्याचे वगैरे असतील ते पूर्णपणे गाड्या त्या साईडला राहतील. ह्या साईडला ते स्क्रीन लावतोय आणि हा सगळा मधला पट्टा जो आहे तो प्रेक्षकांसाठी ठेवलेला आहे. आता इथं आपण बैलगाड्या आलेल्या गाड्या ओपन आदत, दुसरा चौसा, ब गट आणि अ गट असा वेगवेगळा ट्रॅक ठेवला. जिथं जिथं बोर्ड आम्ही लावलेले आहेत तिथंच गाड्या उतरायच्या आहेत. आणि ज्यावेळी आम्ही नाव पुकारणार की सदरची गाडी ही यावी तर तिने इथं येऊन रिसीट दाखवून मग ह्या बॅरिकेडच्या समोर येऊन थांबायचा आहे. आणि नंबरा पण ज्याप्रमाणे आम्ही चिठ्ठ्या देणार आहेत, ज्याप्रमाणे तिथं नाव पुकारणार आहे त्याप्रमाणे या पट्ट्यावर गाड्या येऊन उभा राहणार आहेत. सदर मैदान हे एकदम व्यवस्थित चोख व्हावं त्यासाठी अनेक नियोजन काय केलंय की होईला फार गडबड होत्या तर ही गडबड होऊ नये आणि 2-3 वेळा होई करून परत गाड्या मागे बोलवून हे मॅनेजमेंटचं पण हाल होतंय, त्या जनावरांचं पण हाल होतंय. म्हणताना आम्ही ह्यावेळी काय काळजी घेतल्या की सदरची बैलगाडी जर आम्ही 1, 2, 3 म्हणत नाही तोपर्यंत ही बैलगाडी इथनं निघणार नाही किंवा सोडायची नाही किंवा आगावपणा करून जर होई केली तर त्या बैलगाडीनं परत मागे येताना प्रवेश पिन भरून येऊन परत मग पट्ट्यावर यायचं आहे. नाहीतर त्याला प्रवेश दिला जाणार नाही, मागील प्रवेश बी तिची बुडीत राहील. हे आम्ही कटाक्षाने सगळ्यांना सांगितलं आणि ही जी सर्वांनी चालक आणि मालकांनी नोंद घ्यायची आहे. कारण गट हे प्रत्येक गटामध्ये 2-2 गट झालेले आहेत. त्यासाठी साहेबांचे असतील दादांच्या आशीर्वादानं आपण प्रत्येक गटाला अ गट हा एकच राहणार आहे. मग ते भले 10 गाड्या होत्यात, 20 होत्यात, 25 होत्यात, पण ब गट, दुसरा चौसा गट आणि ओपन आदत या गटामध्ये 20च्या वर जर गाड्या आल्या तर आपण 100% 2 गट करतोय आणि 20च्या आत आल्या किंवा 20 आल्या तर एकच गट करतोय. आणि ह्यासाठी आपण तिने 15% आपण तिची प्रवेश फी ठेवलेली आहे. आणि जर 20च्या वर गाड्या आतापर्यंत रेकॉर्ड आहे की नेरली हिंद केसरी माळावरती आजपर्यंत ब गट असू दे, दुसरा चौसा असू दे, ओपन असू दे, 30च्या आत कधी गाडी नोंद झालेली नाही. 30, 35, 40 असतात. तर त्यामध्ये 2 गट केलेले आहेत आणि 2 गटामध्ये यावेळी आपण बक्षीस जर ब गटाला आपण शाईन गाडी ठेवलेली आहे, स्प्लेंडर ठेवलेली आहे आणि सिटी डिलक्स ठेवली आहे. तर ह्या गाड्या पहिला जो गट सोडणार आहे त्याला पण सेमच बक्षीस आहे आणि नंतर जे गट सोडणार आहे म्हणजे 2 गट करतो त्या दोन्ही गटाला सेम बक्षीस द्यायला लावलंय. दुसरा चौसाला 51,000 बक्षीस आहे, दोन्ही गट केलं तर त्यालाही 51,000 येतील, ह्या 51,000 येतील. ह्यासाठी हे नियोजन केलेलं आहे. त्यामुळं प्रत्येकानं काळजी अशी घ्यायची आहे की हुई करताना घाई गडबड करून वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे सगळ्यांनी चालक आणि मालक यांनी
पूर्ण कमिटीला सहकार्य करायचं आहे, कारण ह्यात कमिटीची कुणाचीही बैल पळत नाहीत। ही एक आमची हौस आहे, आमची आवड आहे, आमचा नाद आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला साहेबांनी दिलेली ताकद आहे आणि या ताकदीच्या जीवावर हे सगळं आम्ही करायला लावलंय। पण ह्यामध्ये तुम्ही चांगलं सहकार्य करून चांगल्यात चांगलं कसं मैदान पार पडेल हे सगळ्यांनी आपण काळजी घेऊन हे काम करूया। या स्पर्धेला येणाऱ्या सगळ्या मंडळींनी काळजी घ्यायची आहे। जर कोल्हापूरकडून भागातून येत असतील तर ते गोकुळशेगाव मार्गे, कारण ह्यावेळी आता उजळावाडीचा रस्ता बंद आहे, त्यामुळे आपल्याला कोल्हापूर भागातून किंवा पश्चिम कोल्हापूर भागातून येणाऱ्या ज्या हवेच्या वरच्या बाजूच्या आहेत त्या सगळ्या मंडळींनी गोकुळशेगाव एमआयडीची फाटा हिथून यायचं आणि हिथूनच आत एंट्री मिळणार आहे। कागलवरून येणार ते विकासवाडी मार्गे येतील आणि जे इचलकरंजी भागातून येणार आहेत ते पटणकोडोली, सांगोडेवाडी, हलसोडी चौकात राईट टर्न घेऊन डायरेक्ट मैदानावर 1 किलोमीटरवर पोहोचतात त्यांनी। पण सर्वांनी आल्यानंतर गाड्या ह्या प्रत्येक ठिकाणी पार्किंग, सुरुवातीला माळालाच पार्किंग लावलेलं आहे, तिथं पार्किंग करायचं आहे आणि मैदानावरती कोणीही कसल्याही प्रकारचं वाहन इकडे घेऊन यायचं नाही। गाड्या ह्या बाहेरच लावायच्या आहेत, कारण ह्यावेळी पब्लिक भयानक असणार आहे, त्यामुळं स्वतःचं 2 व्हीलर असेल आणि 4 व्हीलर असेल हे पार्किंग हे सांगितलेल्या ठिकाणी किंवा तिथं बोर्ड लावले तिथंच पार्किंग करायचं आहे। ज्यावेळी इथून पट्ट्यावरून बैलगाडी रनिंग चालू होणार, स्पर्धा चालू होणार, त्यावेळी पुढे गेल्यानंतर काहीतरी बॅटरी लावणे, छत्री दाखवणे, एखादी बाटलीमध्ये वाळू भरून वाजवणे किंवा अंगावर फेकणे असलं काही प्रकार चालणार नाहीत, कारण जागोजागी आणि पूर्णपणे 5-50 फुटावर पूर्णपणे कमिटीचे लोक उभा केलेले आहेत आणि तसं काय केलं तर ती बैलगाडी असते एकाची आणि आगाऊपणा करतोय एकटा, तसं काय प्रकार झाला तर ती गाडी आम्ही बाद करतोय, कारण या बऱ्याच गोष्टी झाल्यात आणि ही विनाकारण घडत असते। असला प्रकार काय घडता कामा नये ह्यासाठी आम्ही 2 व्हिडिओ टावर लावलेले आहेत, बाकीचे सगळे शूटिंगचे वाले आमच्या सोबत आहेत त्यांच्या, आणि यामध्ये कसल्याही प्रकारची वाहन पाठीमागे लावलेलं चालत नाही। हे निर्ली माळावर घडतं हे तुम्हालाही माहिती आहे आणि बॅटरी वगैरे असं काही निदर्शन आलं तर ती गाडी बाद करण्यात येते।